जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीतास किचन. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा, चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. तर हे पहा, तर आज मी तुमच्यासाठी एक छान अशी स्पेशल अशी कारल्याची भाजीची रेसिपी घेऊन आलेली आहे. त्यासाठी लागणारे साहित्य म्हणाल तर फारसं असे नाही, थोडे साहित्य आहेत, पण भाजी म्हणाल तर एक नंबर अशी होते चवीला. तर त्यासाठी कारली घेतलेली आहेत आणि कारली बारीक अशी चिरून घ्यायच्या आहेत आपल्याला. आणि जेवढी आपण कारली घेतलेली आहेत चिरून तेवढाच आपल्याला कांदा घ्यायचा आहे. तर उभा चिरून घ्यायचा आहे कांदा आपल्याला व्यवस्थित असा. तर इथे 2-3 कांदे तरी मी घेतलेले आहेत असे उभे चिरून. आणि आपल्याला लागणार आहे टोमॅटो, मिरची आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे. या थोड्याशा साहित्यामध्ये भन्नाट अशी कारल्याची भाजी आपल्याला बनवायची आहे. तर चला, तर आपल्या छान अशा रेसिपीला सुरुवात करूया. तर कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्याच्यामध्ये किंचित असं राई आणि जिरीची फोडणी देऊया. तर जिरी राई छान अशी तडतडून गेली की मग आपण कांदा टाकून घेऊया. कांद्याचा गोडवा आणि कारल्याचं कडवटपणा त्यामुळे त्या दोघांची चव अशी बॅलन्स होऊन आपल्याला भाजी खूप अशी भन्नाट अशी होऊन जाते. त्यामुळे कारले न खाणारे देखील कारले आवडीने अशी खाऊन जाणार भाजी. तर कांदा तर छान आपला मऊ झालेला आहे. तर याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेऊया आणि मिरची देखील टाकून घेऊया. तर बारीक चिरून अशी मिरची घेतलेली आहे. तर हे सगळे मिश्रण छान असे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. कारल्याची भाजी बनवण्याची पद्धत प्रत्येकाची अशी वेगवेगळी आहे. तर 1 चम्मच हळद देखील टाकून घेऊया आपण भाजीमध्ये आणि 1 चम्मच धणे पावडर टाकून घ्यायची आहे आपल्याला. कारण धणे पावडरमुळे भाजीला खूप छान असा सुगंध येतो, खूप छान असा सुवास येतो. तर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जे बारीक अशी चिरून कारली घेतलेली आहे ते टाकून घेऊ याच्यामध्ये. तर काही जण काय करतात माहिती आहे का, कारलीची भाजी अशी बारीक अशी चिरून मीठ टाकून घेतात त्याच्यामध्ये आणि चोळून चोळून अगदी त्यातला पूर्ण असं पाणी काढून टाकतात. पण त्याने काय होते माहिती आहे का, आपल्या आरोग्यासाठी जे आवश्यक असे जीवनसत्व, खनिजे, उपयुक्त असे जे घटक असतात ते सगळे असे निघून जातात. त्यामुळे शक्यतो असं करू नका. तर त्याच्यामध्ये भाजीमध्ये आपण टोमॅटो देखील टाकून घेऊया. आणि कडवटपणा जर तुम्हाला भाजीचा कमी करायचाच असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये एक्स्ट्रा कांदा घालू शकता. टोमॅटो जास्त घातला तरी देखील भाजीचा कडवटपणा असा कमी लागतो. कांद्याने तर कमी होतोच. तर भाजीमध्ये आपण मीठ देखील टाकून घेतलेलं आहे आणि आपली भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला. आणि कारल्याची भाजी खाण्याचे फायदे खूप सारे आहेतच. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास खूप अशी मदत होते. पचनक्रिया सुधारते. खनिजे व जीवनसत्व खूप सारे असतात त्याच्यामध्ये. हृदयाच्या आरोग्यासाठी देखील खूप असे पोषक उपयुक्त असे घटक मिळतात आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी देखील खूप असे फायदेशीर आहेत कारले. तर याच्यामध्ये मी आता गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आणि छान अशी आपली भाजी मिक्स करून घ्यायची आहे. आणि थोड्या वेळासाठी झाकण देऊन ठेवून देऊया. तर पाहू शकता थोड्या वेळानेच आपली भाजी छान अशी रेडी झालेली आहे खाण्यासाठी. तर छान अशी मिक्स करून घेऊया आपण. तर पाहिलं ना, कारल्याची भाजीचे खूप सारे फायदे आहेत. त्यामुळे आठवड्यातून 1-2 वेळा तरी आपल्या ताटामध्ये भाजी असायलाच हवी. तर भाजी तर आपली रेडी झालेलीच आहे खाण्यासाठी. तर भाजी म्हणाल तर तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता. तर छान अशी वरून कोथिंबीर देखील टाकून घेऊया आपण. आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ट्राय तर तुम्ही नक्कीच करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर बाय बाय, भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.